एक्सेलमध्ये डाटा तयार करणे सोपे आहे, पण त्याला प्रॉपर प्रेझेंटेशन देणं खूप महत्त्वाचे असते. इन्सर्ट टॅबमधील चार्ट, स्पार्कलाइन्स आणि हेडर आणि फुटर वापरून तुम्ही तुमचा एक्सेल शीट अधिक क्लिअर आणि प्रोफेशनल बनवू शकता. या लेक्चरमध्ये आपण हे सगळे फीचर शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पार्कलाइन्स, फिल्टर, लिंक्स, टेक्स्ट आणि सिम्बॉल हे ऑप्शन आपण शिकून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन जे बघणार आहे आपण लाईन. तर आपण काय करणार इथं, आपल्याला जेवढा एरिया पाहिजे तेवढा आपण इथून काय करणार, सर्वात आधी लाईन मध्ये जाणार. याच्यानंतर डाटा रेंज, म्हणजे आपल्याला कुठून तर कुठपर्यंतची रेंज पाहिजे तेवढी रेंज सिलेक्ट करून घेणार. आणि याच्यानंतर आहे आपला लोकेशन रेंज, म्हणजे तुम्हाला तो रिझल्ट कुठं दाखवायचा आहे. आपल्याला हा जो रिझल्ट आहे तो इथं दाखवायचा. याच्यासाठी आपण काय करणार, इथं ओके करून घेणार. म्हणजे इथं आपल्या समोर इथं लाईन असं तयार प्रकारे आलेलं आहे. जर याला जर स्पेसिफिक लाईन जर आपल्याला जर पॉईंट द्यायचे असेल तर इथून आपण काय करू शकतो, इथं वेगवेगळे पॉईंट आपण इथं देऊ शकतो अशा प्रकारे. जर आपल्याला याला जर कलर पण द्यायचा असेल, हा याची जर स्टाईल चेंज करायची असेल तर इथं स्टाईल पण चेंज करू शकतो. जर आपल्याला याचा वेगळं जर कलर द्यायचा असेल, हाय पॉईंटला आपण इथं ग्रीन करणार. ओके, तसंच आपण काय करणार, लो पॉइंटला तर रेड करणार. आपण हा डाटा थोडासा झूम करून घेऊ म्हणजे तुम्हाला ती कल्पना येईल. म्हणजे अशा प्रकारे हा आपण डाटा मध्ये काय चेंजेस केलं की आपलं पॉइंट ऑटोमॅटिक काय होतं, इथं चेंजेस होते. जर मी याला हा डाटा जर खाली जर ट्रॅक केला तर ऑटोमॅटिक काय होणार, तो खालचा पण डाटा आपल्याला दिसणार. समजा आपल्याला याच जागेवरती आपल्याला लाईन नको, आपल्याला जर कॉलम बघायचं असेल तर आपण इथं हा कॉलमचा ऑप्शन बी इथं यूज करू शकतो. तसंच जर आपल्याला विल लॉस जर पाहिजे असेल तर विल लॉस पण आपण इथं करू शकतो. पण विल लॉस मध्ये हा सिमिलर दिसतो. त्यासाठी जर आपल्याला विल लॉस हा जर प्रकार बघायचा असेल तर आपल्याला जो नंबर आहे त्याला काय करावं लागतं, आपल्याला इथं मायनस मध्ये करावं लागतं. म्हणजे हा तवा आपल्याला त्याचा रिझल्ट दिसत असतो. म्हणजे इथं बघू शकता की नंबर हा इथं मायनस झाला, त्याच्यामुळे हा पॉईंट जो आहे तो खाली आलेला आहे. तर आपण हा काय करू शकतो, लाईन, कॉलम आणि विल लॉस हा ऑप्शन इथं यूज करू शकतो. म्हणजे काही सेकंदामध्ये हा आपला डाटा हा इथं आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. याच्यानंतर पुढील ऑप्शन बघणार आहे आपण, त्याच्यामध्ये स्लायसर. स्लायसर साठी आपण हा पूर्ण एरिया हा क्लिअर करून घेणार. स्लायसर एक प्रकारचं फिल्टरचा ऑप्शन आहे. त्यासाठी आपण हा पूर्ण डाटा सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर आपण इथं स्लायसर ऑप्शन, हा ऑप्शन यूज करण्यासाठी याला आपण कंट्रोल टी करून घेणार, टेबल मध्ये कन्वर्ट करून घेणार त्याला. याच्यानंतर स्लायसर मध्ये जाणार. त्याच्यानंतर जो आपल्याला स्टुडंट नेम आहे, स्टुडंट नेमला आपण क्लिक करून घेणार. याच्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला जर पर्टिक्युलर नंबर बघायचा असेल तर इथून आपण काय करू शकतो, अशा प्रकारे त्याचा नंबर इथं बघू शकतो. आता याच्यानंतर पुढील ऑप्शन बघणार आहे आपण टाइम लाईन. टाइम लाईन साठी हा पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार. टाइम लाईन मध्ये आपल्याला कळेल, टाइम लाईनचा ऑप्शन आपण यूज करून असं बघू शकतो की कोणत्या तारखेला कोणता सेल झाला ते आपल्याला बघायचं असेल तर आपण टाइम लाईन ऑप्शन हा यूज करू शकतो. त्यासाठी आपण हा पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार. याच्यानंतर हा पायर टेबल हा ऑप्शनला क्लिक करून घेणार. याच्यानंतर ओके करून घेणार. याच्यानंतर हा डेट जो दिसतोय हा पूर्ण डाटाला आपण काय करून घेणार, इथं सिलेक्ट करून घेणार अशा प्रकारे. याच्यानंतर आपल्या समोर इथं टाइम लाईन ऑप्शन ऑन होतो, त्याला टाइम लाईनच्या ऑप्शनला क्लिक करून घेणार. याच्यानंतर डेटला क्लिक करून घेणार. म्हणजे आपल्याला काय करायचं, कोणत्या डेटला कोणतं सेल झालेलं ते आपल्याला इथं बघायचं. जसं आपण इथं ऍक्च्युअल डाटामध्ये जाणार तसं आपल्याला 1 जानेवारीला किती सेल झाले ते आपल्याला बघायचे. त्यासाठी आपण काय करणार, इथं डे मध्ये जाणार. डे मध्ये गेल्यानंतर 1 जानेवारी करणार. याच्यानंतर आपण इथं मंथ मध्ये जाणार आणि इथं आपण जानेवारी करून घेणार. म्हणजे आपण बघू शकता की 1 तारखेला आपली एवढी सेल आपल्याला झाली आहे. म्हणजे आपला हा डाटा आपण काय करू शकतो, असं सहज एक प्रकारे बघू शकतो. त्याच्यामध्ये जर फेब्रुवारी जर डाटा बघायचा असेल, मंथ वाईज जर डाटा आपल्याला बघायचा असेल तर असं बघू शकतो. समजा आपल्याला फक्त डे व्हायला म्हणजे डे 2 ला सेल किती झाले, डे 3 ला किती सेल झाले, आपण इथं सहज अशा प्रकारे आपण हा ऑप्शन बघू शकतो. म्हणजे हा ऑप्शन आपल्याला कितीतरी वेळ आपला सेव्ह करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे हायपरलिंक. हायपरलिंकच्या वेगवेगळ्या प्रकारे आपण यूज करू शकतो. जसं की आपल्याला आता मी शीट 1 मध्ये जर आपल्याला शीट 4 मध्ये जर जम्प करायचं असेल तर आपण काय करणार, इथे येणार. त्याच्यानंतर हायपरलिंक मध्ये जाणार. त्याच्यानंतर हा ऑप्शन जो दिसतोय आपल्याला प्लेस, याच्यामध्ये जाणार.
त्याच्यानंतर शीट 4 ला सिलेक्ट करून घेणार, ऑन ओके करणार. म्हणजे याला जर हा ऑप्शनला जर मी क्लिक केलं डायरेक्ट मी काय करू शकतो शीट 4 मध्ये इथं जम्प करू शकतो अशा प्रकारे. याच्यानंतर आपल्याला जर एखाद्या फाईलला जर ओपन करायचं असेल आपण फाईल पण ओपन करू शकतो. जसं उदाहरणार्थ आपल्याला काय करायचं आहे, इन्क्वायरी फॉर्म हा जो आपल्याला जो डाटा दिसतो त्याची आपल्याला फाईल ओपन करायची असेल ते आपण इथून ओपन करू शकतो. यासाठी आपण काय करणार, इथं येणार, हायपरलिंक मध्ये जाणार. याच्यानंतर आपण इथं डेस्कटॉप वरती जाणार. डेस्कटॉप गेल्यानंतर आपण इथं काय करणार, इथं इन्क्वायरी फॉर्मला इथं सिलेक्ट करून घेणार. याला जर आपण क्लिक केलं की ऑटोमॅटिक काय करणार, आपण इथं इन्क्वायरी फॉर्म या फोल्डरमध्ये आपण इथं जम्प करू शकतो. अशा प्रकारे आपण हायपरलिंकचा ऑप्शन यूज करू शकतो. याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे टेक्स्ट बॉक्स. जर आपल्याला पर्टिक्युलर एरियामध्ये जर काय टाईप करायचं असेल आपण टेक्स्ट बॉक्स यूज करू शकतो. जसं मला या एवढ्या एरियामध्ये काय करायचं आहे, टाईप करायचं आहे, तर मी अशा प्रकारे काय करू शकतो, याच्यामध्ये मी डाटा तर अशा प्रकारे मी टाईप करू शकतो. अशा प्रकारे जर याची आउटलाईन जर मला काढायची असेल मी काय करणार, इथं फॉर्मॅटमध्ये जाणार आणि सेव्ह आउटलाईनला नो आउटलाईन. त्याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे हेडर फुटर. हेडर फुटरसाठी आपण काय करणार, इथं हेडर फुटर हा ऑप्शन इथं सिलेक्ट करून घेणार. जसं मला इथं काय करायचं, आपल्याला इथं करंट डेट जर टाकायची असेल तर करंट डेट टाकू शकतो. म्हणजे इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण इथं ऑप्शन यूज करू शकतो अशा प्रकारे. तसंच मला सीट नेम पाहिजे तर इथून आपण सीट नेम पण इथून आपण देऊ शकतो, म्हणजे सीट 2 मध्ये. अशा प्रकारे आपण हेडर फुटर हा ऑप्शन इथं यूज करू शकतो. याच्यानंतर वर्ड आर्ट आहे. समजा आपल्याला एखादा डाटा आहे तो जर वेगळ्या वे मध्ये पाहिजे, जसं आपण इथं शिफ्ट मध्ये हा टाईप केला, जर मला हा तो वेगळ्या डिझाईन मध्ये पाहिजे असेल तर इथं वर्ड आर्ट यूज मी इथं करू शकतो. अशा प्रकारे मी तो काय करू शकतो, हा डाटा इथं यूज करू शकतो. याला जर आपण इथं पर्टिक्युलर हा जर प्रॉपर टाईप केला तर आपल्याला तो ऑप्शन तो कळेल. त्यासाठी आपण काय करणार, इथं लिहून घेणार कॉम्प्युटर अशा प्रकारे आपण हा ऑप्शन काय करू शकतो, वर्ड आर्ट इथं यूज करू शकतो. तसंच आपल्याला सिग्नेचर लाईन, पुढचा ऑप्शन आहे सिग्नेचर लाईन. जर आपल्याला एखाद्या डाटामध्ये जर कुठं जर पर्टिक्युलर जागेवरती सिग्नेचर पाहिजे असेल, तसं मी काय करणार, इथं सिग्नेचर लिहून घेणार. ज्या व्यक्तीचं तुम्हाला सिग्नेचर घ्यायचे त्या व्यक्तीचं आपण इथं नाव लिहून घेणार सर्वात अगोदर. त्या व्यक्तीची पोस्ट लिहून घेणार इथं आणि त्याला ओके करून घेणार. म्हणजे इथं आपल्या प्रकारे इथं आपल्याला इथं सिग्नेचर लाईन आपली तयार झालेली. जर आपल्याला दुसरा एखादा सॉफ्टवेअर मध्ये जायचं असेल तर आपण इथं ऑब्जेक्ट ऑप्शन यूज करणार. जसं मला हा इथं पॉवर पॉईंट मध्ये जायचं असेल तर इथून मी हा ऑप्शन इथं यूज करून डायरेक्ट पॉवर पॉईंट मध्ये इथं जम्प करू शकतो. याला मी डबल क्लिक करून घेणार म्हणजे डायरेक्ट मी कुठे जाणार, आता पॉवर पॉईंट मध्ये इथं जाऊ शकतो. प्रकारे मी काय करू शकतो, इथं पॉवर पॉईंट मध्ये हा ऑप्शन मध्ये इथं जम्प करू शकतो अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला जर एखादं जर पर्टिक्युलर सिम्बॉल जर पाहिजे असेल तर इथून आपण काय करू शकतो, असं वेगवेगळ्या प्रकारचे इथं सिम्बॉल आहे जो आपल्याला कामाचा ऑप्शन बघणार. त्याच्यामध्ये आपल्याला जो पर्टिक्युलर सिम्बॉल पाहिजे तो आपण इथं सिम्बॉल इथं घेऊ शकतो. जसं मला हा सिम्बॉल पाहिजे, मी तर याला काय करणार, इथून इन्सर्ट करणार. म्हणजे हा सिम्बॉल इथं इन्सर्ट झालेला आहे. मग याची मी काय करू शकतो, आपल्या सोयीनुसार त्याची साईज पण इथं मी वाढू शकतो अशा प्रकारे. इथं हा आपलं इथं हा ऑप्शन आपला इथं संपला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा नेक्स्ट पार्ट. धन्यवाद.